माणिकरावांना शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचं समर्थन, न्यायालयाच्या आदेशानंतरही राष्ट्रवादीची बघ्याची भूमिका। मंत्री माणिकराव कोकाटेंना त्वरित अटक करा, न्यायालयाच्या आदेशानं वातावरण बदललं। मलिकांच्या नंतर कोकाटेंची पाठराखण, भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत अस्वस्थता। चाफा बोले ना चाफा चाले ना, आशिष शेलारांची ठाकरे बंधूंवर काव्यात्मक टीका। ठाण्यामधल्या कुरबुरी मिटवण्यासाठी हालचाली, महायुतीच्या मोजक्याच नेत्यांचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्न। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर, मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी अंबरनाथमध्ये गोळीबार, अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा। एकत्र निवडणुका लढणं आमच्यासाठी महत्त्वाचं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। वसई विरार महानगरपालिकेत सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची खेळी, पहिल्यांदा बविया, ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेणार। येत्या 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार। उबाठाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका, सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला। राज्य निवडणूक आयुक्त पोलीस महासंचालकांमध्ये आज बैठक, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर, एकनाथ शिंदेंनी योगेश कदम यांच्यावर सोपवली आहे विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरामध्ये सोनसाखळीची चोरी, बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून साखळी पळवली, घटना सीसीटीव्हीत कैद। वाघोलीमध्ये कोयत्याची दहशत, घटनेचा सीसीटीव्ही समोर, रात्रीच्या सुमारास 5 अज्ञात तरुणांकडून दहशत। विम्यामध्ये 100% एफडीआयचं विधेयक मंजूर, प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर, 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतल्या विविध मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांसह करणार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियामध्ये सन्मान, मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं केलं पुरस्कृत। मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान क्रॅश, अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 क्रू मेंबर्सचाही समावेश। 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड, 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली आहे निवड। लखनौमध्ये आज रंगणार भारत दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना, सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाची सुवर्ण संधी। कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातला सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू, केकेआरच्या संघानं लावली सगळ्यात मोठी बोली, पृथ्वी शॉचं आयपीएलमध्ये कमबॅक। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रात, सलीम दुर्रानींची पत्नी निवारा केंद्रामध्ये, कोट्यवधीमध्ये खेळणारी बीसीसीआय दखल घेणार का?